कळमनुरी तालुक्यातील रेणापूर इथे भगर खाल्ल्याने रात्री उशिरा 179 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती। विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून गावातच 115 जणांवरती उपचार करण्यात आले आहेत, तर 64 जणांवर हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी दिली आहे। कळमनुरी तालुक्यातील रेणापूर इथे भगर खाल्ल्याने 179 जणांना विषबाधा झाली होती। जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाने तात्काळ गावाला भेट देऊन सर्व रुग्णांची तपासणी केली, तसेच गावातील पाण्याचे आणि भगरीचे नमुने घेतले असून पुढील तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवले। रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे एकूण 32 रुग्णांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 18 पुरुष, 13 महिला आणि एका बालकाचा समावेश होता, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे। तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तात्काळ रेणापूर येथे भेट दिली असून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण, साथरोग अधिकारी डॉक्टर प्रकाश जाधव यांच्यासह वैद्यकीय पथक गावात आहे। या पथकाने गावातील पाणी स्त्रोत तपासणी तसेच जेवणातील पदार्थांचे नमुने घेतले असून रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।